मी आज पुरणपोळी करते आंबा घालून पुरणामध्ये. आता ही पहिली डाळ मी शिजत घालते, मोजून घेते. वाटीने मोजून घेते. दोन वाट्या. आणि जराशी अर्धी. आता ही धुवून शिजायला ठेवते. आता पाणी ओतते, धुवून घेते मी. धुवून घेते आणि मग आता धुवून झाली, पाणी ओतते. आणि थोडं ठेवते. एक तांब्या नाही पूर्ण वाटला, थोडं ठेवून दिलं मी. आता शिजायला ठेवते. मग पुढचं दाखवते. थोडंसं मीठ टाकते, 1 चमचा. शिजत ठेवते. शिजायला ठेवली डाळ. आता तर पीठ मळून घेते. पीठ घेते. आता पीठ घेते परातीमध्ये. एक वाटी गव्हाचं पीठ आहे, 2 वाट्या. आणि जराशी 3 वाट्या घेतलं आणि अर्धी. आता जराशी मीठ टाकते, मळून घेते. डाळ लागली तर शिजायला 1 चमचा मीठ. तर मळून घेते. मळून घेते. डाळ शिजायला घालायची, इकडे पीठ मळून ठेवायचं, म्हणजे पीठ चांगलं मुरतं आणि पोळ्या चांगल्या जातात. मग अगदी मस्त भारी चांगले होणार. थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं. मळून घेते मी. असं मळून घेते सगळं. पुरणपोळी छान होती, अगदी भारी होती. छान खायला पण लागते आंबा घालून पुरणामध्ये. असं काय मळून घेते सगळं. डाळ शिजू घातली की इकडे पीठ मळून ठेवायचं, म्हणजे पीठ चांगलं भिजलं जातं आणि पोळी पण चांगली होती. नंतर मी चांगलं तेल लावून मळून घेणार आहे. आता असं गोळा करून ठेवते. नंतर चांगलं तेल लावून मळून घेते, म्हणजे पोळ्या चांगल्या येतात. पोळ्या तुटत नाही. मग जेव्हा आपण पुरण भरतो सारण, तेव्हा मग पोळ्या तुटत नाही, चांगल्या पोळ्या होतात अगदी मस्त. तर मी गोळा करून झाकून ठेवते. झालं आता चांगलं मळून झालं. नंतर तेल लावून चांगलं मळून घेणार आहे, तर झाकून ठेवते. आता किती घट्ट आहे, नंतर चांगलं पातळ होतं. ते पातळ होतं. झाकून ठेवते. तो वरच्या शिट्ट्या होतात. डाळ शिजत झाल्या का शिट्ट्या. डाळ शिजली. डाळ थंड होऊ दे. मग डाळ चाळून घेते मी. पाणी ते घेतलं. आता गॅस बंद करते. बंद केला गॅस. आता थंड होऊ दे, मग चाळून घेते. चाळून म्हणजे पाणी काढून घेते त्याचं. आता बंद करते. आता थंड झालं. कुकर बघते. आता येळून काढते डाळ. पाणी आहे सगळं चाळणीमध्ये ओतते. ते ओतते चाळणीमध्ये डाळ. आणि शिजली असं.
पाणी याच्यामधून चाळणीमधून काढून घ्यायचं असं. झालं आता पाणी सगळं असं मस्त छान डाळ शिजली. तर कुकरमध्येच परतून घेणार आहे मी. ह्या कुकरमध्ये पाणी परत ह्याच्यामध्ये ओतून परतून घ्यायचं. गूळ टाकून ते चांगली डाळ शिजली आहे. आता गूळ आहे. हे दूध घेतलं आहे मी अर्धी वाटी. हा 400 ग्राम गूळ आहे. हा आंब्याचा गर करून घेतला आहे 1 वाटी. तर ही सुंठपूड आहे. ही विलायचीची. हे परतून परत त्याला गूळ वितळला की मग नंतर परतताना हे सगळं टाकायचं त्याच्यामध्ये. आंब्याचा गर, दूध. पहिलं आता गूळ टाकणार त्याच्यामध्ये मी आणि परतायला ठेवते. आणि सुंठपूड घालायची पुरणामध्ये. खूप छान असतं, चांगलं असतं आणि चव भारी लागती. जायफळ पण तुम्ही घालू शकता, पण मी जायफळ नाही घालणार. मी सुंठपूड घेतली, विलायचीची पूड घेतली आहे, तेच घालणार आहे मी. आणि दूध घेतलं आहे. दूध तुमच्या आवडीनुसार घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर असं काही नाही. पण मला आवडतं म्हणून मी घेतलं आहे पुरणामध्ये घालायला. तर गॅसवर ठेवली डाळ. आता गूळ घालते त्याच्यात पहिला. डाळ चांगली शिजवून घ्यायची पण, म्हणजे पटापट ती वाटली जाती. असे तुकडे राहत नाही मग डाळीच्या वाटताना चाळणीमध्ये. मी 400 ग्राम गूळ घातले. तुम्हाला जरी गोड अजून हवा असेल तरी थोडा गूळ तुम्ही वाढवू शकता त्याच्यामध्ये. परतू दे आता. कसं पातळ झालं असं हलवीत राहायचं सारखं, मग खाली लागून द्यायचं नाही. आता करतोय मग कडवट लागण करून पोळी खाताना. आता पातळ झालं असं. मग थोडंसं मग ते घालते मी आंब्याचं गर. ते थोडं अजून गुळामध्ये शिजू दे. असं गूळ चांगला आता वितळला सगळा. वितळल्या गूळ जरा अजून 2 मिनटं. आता आंब्याचा गर घालते 1 वाटी. 1 नंबरच अगदी पुरण होतं आणि पोळी 1 नंबर खायला होती. सारखं हलवत राहायचं. गॅस कमीच ठेवायचा. परतू दे आता. अजून हे दूध पण घालते त्याच्यामध्ये आता. पूर्ण पातळ होईल ते अजून.
परतू दे आता चांगलं, सारखं हलवत राहायचं अधूनमधून, कमी गॅसवरच परतून घ्यायचं. ते असं उडत असतं, अंगावर उडण्याची शक्यता असते. हलवत राहायचं, कमी गॅसवरच हे करायचं. नंतर असं पातळ होतं एकदम, असं ते घट्ट होईल, शिजू दे. असं अंगावर उडण्याची भीती असते. झालं आता पुरण परतून. आता घट्ट झालं किती, मग केवढं पातळ होतं, असं घट्ट झालं ते. आता मी त्याच्यात विलायचीची पूड टाकते, सुंठाची पूड टाकते, विलायची, सुंठ पावडर, एकदम गाळ झालाय अगदी बारीक. असं चांगलं शिजली डाळ ना की असंच गाळ होतो आणि चांगलं पुरण होतं त्याचं. जशी मी मापं दाखवली तशी मापं घ्या तुम्ही, नाशी करा, एक नंबर तुमची पुरणपोळी होणार. जरा 2 मिनटं अजून परतू दे, तर जराशी अजून नॉर्मल परतू दे. झालं आता गॅस मी बंद करणार आहे. थंड झालं की मी पाडून घेते. असं झालं. आता हे पातळ वाटते, पण आता ते घट्ट होईल थंड झाल्यावर. खाली लागलं नाही, काय नाही, फक्त शिजताना परतताना अंगावर उडतं तेवढ्याची काळजी घ्यायची. असं उडतं अंगावर, कमी गॅसवरच परतून घ्यायचं. आणि बंद करते. पीठ मळून घेते भिजवलेलं चांगलं, तेल लावून. थंड होऊ दे, नंतर मग पुरण चाळून घेते. थंड होऊ दे. आता झाले पुरण तयार. बंद करते गॅस. आता पीठ हे झाकून काढते, भिजवून ठेवलेलं. मळून घेते. हे तेल घेतलं मी वाटीमध्ये, ही हळद टाकते त्याच्यामध्ये. हळद हे करून मळून घेणार. अशी हळद टाकायची तेलामध्ये. मग अशी किती घट्ट होतं, आता केवढं पातळ झाले, भिजल्या गेलं चांगलं अगदी. आता हे तेल असं हळद टाकून तेल लावायचं, त्याला पिठाला चोळायचं, चांगलं मळून घ्यायचं असं. पुरण तर गार होते थोडं, मग चाळून घेते. लय गरम आहे. आता याला तेलाचा हात लावून मळून ठेवते अजून. मग पीठ चांगलं मळायचं, पोळी तुटत नाही. मग असं मळून घेते मी सगळे, चांगलं गोळा करून त्याचा चांगलं मळून घ्यायचं अगदी. झाला आता म्हणून असा गोळा करून चांगला त्या वाडग्यामध्ये काढून ठेवते. पुरण चाळीसपर्यंत परत झाकून ठेवते. एकदम मऊ मऊ असं कापसासारखं मळून घ्यायचं पीठ नुसतं, म्हणजे पोळ्या तुटत नाही, चांगल्या होतात पोळ्या. झाकण ठेवते त्याच्यावर, झाकण ठेवते. आता थंड झालं, चाळून घेते पुरण. असं चाळून घ्यायचं. असं डब्यानी किंवा कशाने असं गरम असताना चाळून घ्यायचं. असं अजून गरमच आहे, मग घट्टच होणार आहे अजून जास्ती. ते असं गरम गरम आहे तेच चाळून घ्यायचं, म्हणजे लवकर होतं अजून.
डाळ कशी चांगली शिजली, गाळ झाला डाळीचा अगदी. असं पडतंय खाली. चाळून घ्यायचं, असं खाली पडतं. असं चमच्याने हे करायचं, साईडला आल्यावर चमच्याने असं मध्ये घ्यायचं. डब्याला लागलं तर असं भांड्याला या असं काढायचं चमच्याने. असं चाळून घेते मी सगळं. झालं हे चाळून. आता मी सगळं खाली बसून चाळून घेते. असं भारी मस्त झाले. खाली बसते आणि चाळून घेते. असं सगळं झालं. आता सगळं पुरण चाळून झालं. सगळे भारी एक नंबर झाला अगदी. गरम गरम आहे ते चाळून घ्यायचं. असं जास्त थंड होऊन नाही द्यायचं, मग लवकर पडत नाही चाळणीतून भात खाली. झालं का सगळं चाळून. असं मोठ्या चाळणीच्या मापाचंच असं हे घ्यायचं भांडं, म्हणजे बाहेर पुरण सांडलं जात नाही चाळताना, पुरण चाळताना. झालं. आता दुसऱ्या मी एका भांड्यामध्ये भरून घेते. दुसऱ्या भांड्यामध्ये भरून घेते. ह्या भांड्यामध्ये आता काढून घेते, भरून घेते. झाकण ठेवते. झाकून आता असं काढून घेतलं मी. झालं. आता उंड करून घेते, गोळे करून पिठाचे. पीठ पण चांगलं भिजले मस्त अगदी. पुरण झालं. आता गोळे करून घेते पुरणाचे ह्याचे आणि लाटून घेते मग भरून. लाटून घेते. आता गोळे करते पुरणाचे, असे गोळे करून घेते. असं साईडला ठेवायचे करून, म्हणजे पटापटा भरता येतं. झाले. आता पिठाचे करते, भरायला बरं पटापटा. आता गोळे करते पिठाचा. असे गोळे करून घ्यायचे. चांगलं पीठ भिजले, असं चांगलं भिजून घ्यायचं पीठ. असे गोळे झाले. आता असं पीठ लावून घेतलं मी, असं करून घेते. आणि मग तवा तापत ठेवला आहे मी. आता अशी वाटी करून घ्यायची. मग त्याच्यामध्ये पुरण भरायचं.
असं बंद करायचं. असं चांगलं बंद करून घ्यायचं म्हणजे पुरण बाहेर येत नाही. असं असं करून घ्यायचं चांगलं. असं करून घ्यायचं. तर पिठामध्ये बुडवायचं, असं लाटून घ्यायचं. मी गव्हाचंच पीठ लावलं, तांदळाचं बिंदळाचं लावलेलं नाही पीठ. गव्हाच्या पिठावरच लाटते मी. असं लाटून घ्यायचं चांगलं. झाली लाटून. आता अशी गोल तवा तापत ठेवला आहे मी. एकसारखी अशी लाटायची, एकसारखी यायला पाहिजे. थोडी साईड नाही झाली तरी असं एवढं दिसतंय, पण हे काय चिटकणार नाही तव्याला, चांगली निघते. तव्यावर टाकून घेते मी. तव्याला पहिलं तूप लावून घेते, थोडं तूप टाकते तव्याला, म्हणजे खाली पोळी लागत नाही. पलटी करते. थोडी लागली तर शेकू दे. तूप लावते. तुम्ही तेल लावा तुमच्या आवडीनुसार. तूप असेल तर तूप लावा. तुपाने आणि चांगली खमंग वास येतो अगदी, आणि चवदार पण चांगली लागते. शेकू दे. पलटी करते. लागली जरा खालून, लागली खालून जरा. मस्त झाली, छान अगदी खमंग वास येतोय. दुसरी लाटून घेते. दुसरी लाटली. एकसारखी लाटून घ्यायची. मी छोट्या छोट्याच करते, मोठ्या नाही करीत. अशाच मी करते छोट्या छोट्या. पलटी करते.
काढून घेतले. झाले. आता असे मी लाटून घेते. तूप लावते. अशी फिरवून चांगली खमंग भाजून घ्यायची. भाजली, चांगली झाली, एक नंबर झाली. थोडी लागली माझ्या मी करपली. तवा जास्ती तापला, लागली थोडी, तवा जास्ती तापल्या गेला.
झाले आता पोळी बंद करते गॅस. झाल्या पुरणपोळ्या मस्त छान झालेत. म्हणजे मी छोट्या छोट्या केल्या अगदी मस्त एकदम झालेत. कसं एक सारखं पुरण लागले त्याला. असं पातळ पुरण केलं आणि पातळ पीठ केलं की एकसारखं लागतं अगदी. मधी मधी राहत नाही, एकसारखं असं बंद लागतं अगदी. असं असं बंद लागतं असं. असे एकदम भारी झालेत अशी पुरणपोळी. एक नंबर झाली अगदी. माझी रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा. कशा झाल्या पुरणपोळ्या सांगा मला. अगदी भारीच झालेत. एकसारखं पुरण लागलेलं गेले त्याला.